नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. असं म्हटलं जातं की पूर्वीपासून राजकारण आणि बुद्धिबळ यांचा संबंध नेहमी जोडला जातो. बुद्धिबळमध्ये फक्त काय आहे की नियम ठरलेला असतो की घोडा अडीच घरत जाणार, हत्ती सरळ आडवा जाणार, वजीर तिरका आडवा कसाही जातो पुढे मागे, उंट तिरकाच जातो. तसं एक थोडासा फरक आहे की बुद्धिबळमध्ये जसे काही असे नियम ठरलेले आहेत की एखादी पीस अशा पद्धतीनं चालते, तशाच पद्धतीनं राजकारणामध्ये मात्र एकच तेवढा फरक आहे की चाली दोन्हीकडे असतात, बुद्धिबळमध्ये पण आणि राजकारणामध्ये पण. पण या ठिकाणी राजकारणामध्ये प्यादाचं कधीही वजीर होऊ शकतो, उंटाचं कधीही राजा होऊ शकतो, उंटाचा कधी वजीर होऊ शकतो, कोणताही पीस कोणत्याही पद्धतीनं होऊ शकतो. अगदी इकडचा गटातला पीस तिकडच्या गटामध्ये सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे ही जरा बुद्धिबळाची अपडेट व्हर्जन राजकारणाला म्हणाली. जास्त वेळ न घालवता विषयाकडे वळूया. अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार का? महायुतीला रामराम ठोकणार का? कारण सध्या बरेच वाचाळवीर चालू आहेत जे सांगतायत की अजितदादांना बरोबर घ्यायला नाही पाहिजे होतं, सांगतात की लोकसभेला त्यामुळेच आपल्याला भाजपला नुकसान झालं, असे बरेच जण बोलत आहेत. दोघांच्याकडूनही आता टीका टिप्पणी होत आहे. बघूया काय होणार आहे, त्यांची कुंडली आणि विश्लेषण आणि काय निर्णय घेऊ शकणार आहेत. वळूया आपल्या व्हिडिओकडे. 22 जुलै 1959 साली त्यांचा जन्म झाला अहमदनगर येथे आणि दुपारी 12 वाजता अशी गुगलवरती टायमिंग येते. पण या ठिकाणी त्यांची जी टायमिंग आहे हे आपण गुगलवरती आपण 100% अवलंबून राहू शकत नाही. पण आपण राशी कुंडलीप्रमाणे मात्र त्याचा अभ्यास करू शकतो. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे की हे जे दिवसभराचं ग्रहमान आहे ते कधीही चेंज होऊ शकत नाही. म्हणजे गुरु तो राशीमध्येच राहणार, राहू कन्या राशीमध्येच राहणार, अशा पद्धतीने. त्यामुळे आपण राशी कुंडलीचा सुद्धा अभ्यास करून याचं वर्तमान सांगू शकतो. 12 वाजता जरी इथं लिहिलं असलं तरी सुद्धा मी या ठिकाणी 12 प्रमाणे कुंडली काढलेली आहे. पण आपण जास्त करून राशी कुंडलीचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी कुंभ रास या त्यांची येते, म्हणजे त्यांची रास काय आहे? कुंभ आहे. कन्या राशीमध्ये राहू, तूळ राशीमध्ये गुरु हर्षल आहे, धनु राशीमध्ये शनी आहे, वक्री आहे. आणि असा हा शनी मूळ नक्षत्रामध्ये आहे, हे त्यामुळं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे धनु राशीतला शनी हा मूळ नक्षत्रामध्ये आणि शिवाय तो वक्री सुद्धा आहे. कर्क राशीमध्ये रवी, बुध, हर्षल हे सगळे आहेत. आणि कर्क राशीतले रवी, बुध, हर्षलमुळे त्यांना काय चाणाक्षपणा, हुशारीपणा दिलेला आहे. फक्त कधी कधी या ठिकाणी बुध आणि हर्षल एकत्र असल्यामुळे काय होतं, बोलण्यातून काहीतरी गैरसमज वाढले जातात आणि मध्ये अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये यापूर्वी घडलेल्या आहेत, अनुभवाला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. शुक्र, मंगळ सिंह राशीमध्ये आहे, प्लुटो आहे सिंह राशीमध्ये. सिंह राशीतले शुक्र मंडळां एक मात्र सवय अशी असते की जे ठरवलं ते करण्याचा अट्टहास त्यांचा हा असतो. त्यामुळे आपण बघितलं असेल, पक्ष कुठलाही असू दे, मुख्यमंत्री पदापासून जास्त वेळ ते लांब राहू शकत नाही. अशा पद्धतीचं यांचं ग्रहमान आहे. आणि सध्याचं ग्रहमान जर आपण बघायला गेलं तर कुंभ राशीमध्ये शनी आहे, म्हणजे आता त्यांना 7.5 सध्या सुद्धा जोरदार चालू आहे. या ठिकाणी कन्या राशीमध्ये जो राहू आहे तो आता सध्या गोचरीप्रमाणे केतू आहे आणि राहू आहे. आणि मिथुन राशीमध्ये मंगळ सध्या त्यांच्या राशी कुंडलीच्या 5व्या स्थानातून जात आहे. या पूर्ण ग्रहमानाचा विचार करता सध्याचं ग्रहमान तितकंच त्यांच्यासाठी सकारात्मक नाही आहे. त्यामुळे कोणताही अविचार ते घेऊ शकत नाहीत, करणार नाहीत, याची मला या कुंडलीवरून खात्री वाटते. त्यामुळं येणाऱ्या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तरी ते महायुतीपासून लांब राहू शकत नाहीत आणि महायुतीपासून सत्तेपासून सुद्धा लांब राहणार नाहीत आणि महायुती सोडणार सुद्धा नाहीत. त्यामुळं लोकांनी किंवा कुठलाही गैरसमज डोक्यातून काढून टाकावा की अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार का? तर माझ्या दृष्टिकोनातून, अभ्यासातून असं उत्तर आहे की नाही.
आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 व्हॉट्सअप नंबर आहे. त्यातून तुम्ही जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्हाला पाठवून द्यायचं आहे. आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याचे कुंडलीचं विश्लेषण तुम्हाला लिहून पाठवून देतो. नमस्कार.